रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अहमदपूर तालुक्यामधल्या तांबट सांगवी मावलगाव इथल्या शिवारामध्ये एका झाडावर 8 शेतकरी अडकलेले आहेत। मन्याड नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी अडकलेले आहेत। हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रशासन त्यांना आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। तर रेणापूरमधल्या रेणा नदीच्या पुरामध्ये एका पत्र्याच्या खोलीत 2 जण अडकून पडलेले आहेत। पद्माकर लोखंडे आणि प्रवीण लोखंडे अशी त्यांची नावे आहेत। तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या डोंगर गावात 15 जण पुरात अडकलेले आहेत। लिंबोटी धरण ओसंडून वाहू लागले। मन्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी हे 15 जण झाडावर चढून बसलेले। पुराचं पाणी हजारो हेक्टरच्या पालम तालुक्यातल्या गळाटी नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठावरच्या शेतीचंही मोठं नुकसान झालंय। पुरामुळे चाटोरी बोरगाव कोनेरवाडी गावांचा संपर्क तुटलेला आहे। चाटोरी माळेगाव रस्ता सध्या बंद आहे। निफाड तालुक्यातल्या रुई धरणगाव धानोरे देवगाव परिसरामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा मका बाजरी द्राक्ष बागा सोयाबीन लाल कांद्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। या अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याने एका म्हशीचं पारडू आणि 6 शेळ्या वाहून गेल्या, तर एका पोल्ट्री फार्ममधल्या 200 ते 250 कोंबड्या मयत झाल्या। रुई इथं 4 घरांचं मोठं नुकसान झालंय। तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे जे गावचे छोटे छोटे बंधारे होते ते पूर्ण फुटलेले आहे आणि ते बंधारे फुटल्यामुळे कोणत्याही नाल्यात पाणी मावेना असं झालं होतं। ते पाणी नाल्यात न मावल्यामुळे सगळं आज पिकांमध्ये सगळं पाण्याची पूरस्थिती 2-2, 3-3 फूट पाणी तुंबलेलं आहे। सोयाबीन असो मका असो टमाटे असो सगळ्या पिकांचे 100% नुकसान झाले। जवळजवळ 500-700 एकर जमिनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्या जमिनीत जे सोयाबीन पीक मका कांद्याचे पिकं होते हे संपूर्ण वाहून गेले। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अचानक त्राधा उडाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याची मी पाहणी केली, समक्ष पाहणी केली असता रुई धानोरे धारणगाव वीर व नांदगाव या गावांमध्ये देवगावमध्येही नुकसान झालेले आहे। तर यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा 16% अधिक पाऊस पडलेला आहे। कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाने सरासरीपेक्षा 20 ते 40% अधिक कामगिरी केलेली आहे। तर विदर्भामध्ये मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सरासरी आणि त्यापेक्षा कमी पाऊस पडलाय। यावेळी देशभरामध्ये सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस होईल असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला होता। दैनिक सामनामधल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अखेर माफी मागितली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून माफी मागत असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे उद्धव यांनी स्पष्ट केलं। मात्र या निमित्ताने शिवसेनेबाबतचा अपमान आणि अपप्रचार जिव्हारी लागल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी शिवसेना आग्रही असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मराठा मोर्चांबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच शिवसेनेमध्ये व्यंगचित्रावरून कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसैनिक हा कधीही दुरान्वयानेही कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही, पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतोय। गोव्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केला। वाढती लोकप्रियता भाजपला खटकत होती आणि त्याला पर्रीकरच जबाबदार असल्याचं टीकास्त्र वेलिंगकरांनी सोडलंय। झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। तसंच समविचारी पक्ष असल्याने शिवसेनेशी युती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दोन्ही समविचारी आहोत। भारतीय भाषा मंच असेल किंवा शिवसेना असेल, राजकीय पक्ष म्हणून शिवसेना, तर दोन्हींच्या मध्ये साम्य आहे। शिवसेनेने आतापर्यंत या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे समविचारी पक्ष असल्यामुळे जो राजकीय पक्ष आता भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या पालकत्वाखाली निर्माण केला जाणार उद्या, तर त्याची ही विचार प्रणाली ही सामान्यतः शिवसेनेप्रमाणे आहे। दुसराही राजकीय पक्ष ज्याने 17 वर्ष राज्य केलं गोव्यावर
तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे आणि एक पक्ष आहे गोवा प्रजा पार्टी म्हणून. तर या सगळे समविचारी आहेत. त्या समविचारी पक्षांबरोबर जायचं आपण ठरवलेलं आहे. गोव्यामध्ये शिवसेना 20 जागा लढवणार आहे आणि या संदर्भातली उमेदवारी लवकरच जाहीर करू अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर गोव्यामधल्या निवडणुका वेलिंगर यांच्यासोबत लढवणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. वेलिंगरांची भाषा अस्मिता आमच्या पक्षाशी सुसंगत असल्यानं ही युती केल्याचं त्यांनी सांगितलं. तर भाजपशी युती करण्याची गरज वाटली नसल्याची खोचक टीका देखील यावेळी संजय राऊत यांनी केली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे गोव्यामध्ये येणार आहेत. ते सभा आणि बैठका यावेळी घेतील. 20 मतदारसंघावर शिवसेनेचं लक्ष आहे आणि तिथे आम्ही निवडणुका लढणार आहोत. शिवसेना निवडणुकीत लढताना युती कोणाबरोबर करणार असा एक प्रश्न विचारला जात होता. सुभाष वेलिंगकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राजकीय पक्षाची घोषणा उद्या होणार आहे आणि आमचं असं ठरलेलं आहे की गोव्यातल्या निवडणुका आम्ही एकत्र लढवू. सलमान खान यानं केलेल्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हल्लाबोल केलेला आहे. सलमान खाननं खुशाल पाकिस्तानात जाऊन शूटिंग करावं अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केली. तर सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सलमान खानवर टीका केली आहे. सलीम खान यांनी सलमान खानला घरामध्ये कोंडून ठेवलं पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी दिलाय. सलमान खानने पाकिस्तानकडे जावं, त्यांच्याकडनं वर्क परमिट घ्यावं आणि तिकडे शूटिंग करावं ना. ती लोक जर त्यांना इतकी प्यारी असतील तर जा पाकिस्तानात आणि तिकडे शूटिंग करा तुमच्या चित्रपटाचं. आमचा जवान खऱ्या बुलेट खातो, त्याच्या छातीत ज्या बुलेट जातात त्या खरे असतात, फिल्मी नसतात त्यांच्यासारख्या. आणि जे जवान आता आपले शहीद झाले त्यांच्याबद्दल 2 शब्द काढले का याने कधी? अशा वेळेला जेव्हा देशावर संकट येतं, पाकिस्तान बरोबर युद्धाचा प्रसंग येतो, तेव्हा सलीम खान त्याचे वडील यांनी आपल्या मुलाला घरात कोंडून ठेवलं पाहिजे. कारण तो कधी काय बोलेल आणि त्याच्या वडिलांची बेआबरू करेल. एका बाजूला त्याचे वडील सलीम खान हे वंदे मातरमचा नारा देतात, पाकिस्तान विरुद्ध एक ठोस भूमिका घेतात, मुस्लिम समाजातल्या धर्मांधतेविरुद्ध आवाज उठवतात आणि त्याच घरामध्ये सलमान खान हा मूर्खासारखी बडबड करतो. कोणी सलमान खान असतील किंवा अन्य कोणी असतील, यांच्या घरातलं कोणी देशासाठी मेलेलं नाही म्हणून त्यांची ही बेताल बडबड सुरू असते. भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरळगावचा साई कृपा कारखाना जप्त करण्यात आलाय. 450 कोटीच्या कर्ज वसुलीसाठी अखेर जप्ती करण्यात आली आहे. कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तारण ठेवलेला देव दैठणचा दुसरा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातल्या माऊली निवासस्थान जप्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांच्या थकीत 35 कोटीसाठी सरकारनं पूर्वीच जप्तीची कारवाई केली होती, मात्र त्याला कारखान्यानं उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. ते थकबाकी न भरल्यानं 23 मार्चला बँकेनं प्रतिकात्मक ताबा घेतला होता. देशातली पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेलं पनवेल आता आजपासून महापालिका म्हणून ओळखलं जात आहे. पनवेल राज्यातली 27वी आणि रायगड जिल्ह्यातली पहिली महापालिका ठरली आहे. जवळपास 25 वर्षांपासूनचं शहरवासियांचं हे स्वप्न आज साकार झालंय. नगरपालिका आणि 29 गावं मिळून ही महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. आज नगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये शासनाच्या वतीनं आयुक्तांची नियुक्ती होणार आहे आणि त्यानंतर ते प्रशासक म्हणून कामकाज पाहतील. नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे नवीन महापालिकेचे उपायुक्त असतील. पहिल्या दिवशी महापालिकेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींची कागदपत्र महापालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती संपुष्टात येऊन हा परिसर महापालिका म्हणून आता गणला जाणार आहे. राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत 1-2 नव्हे तर तब्बल 41 पदकांची कमाई करणाऱ्या अग्रता मेलकुंडे या खेळाडूची
ठाणे पालिकेकडून उपेक्षा सुरू आहे। केवळ फी भरली नाही म्हणून अग्रताला महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सराव करण्यापासून रोखण्यात आलंय। बिकट आर्थिक परिस्थिती आणि मैदानांची बिकट अवस्था असतानाही अग्रतानं तब्बल 36 गोल्ड, 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मिळवले। नागपूर इथे 4 दिवसांपूर्वी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तिनं गोल्ड पदक मिळवले। मात्र असं असताना स्वतंत्र क्रीडा खात असणाऱ्या ठाणे पालिकेकडून अग्रताची उपेक्षा सुरू आहे। पालिकेकडे कोट्यवधींचा निधी असतानाही गरिबाच्या परिस्थितीमध्ये गोळाफेकमध्ये नाव कमावणाऱ्या अग्रताच्या होणाऱ्या या अन्यायाबाबत आता नाराजी व्यक्त होते आणि एवढी पदकं मिळवल्यानंतरही ठाण्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीचं तिच्याकडे लक्ष नसल्यानं संताप व्यक्त होतोय। वाघाची कातडी विकणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। ओमकार राजेंद्र आहेर असं या तरुणाचं नाव आहे। ही कातडी वडिलोपार्जित असल्याचं त्याचं म्हणणं आहे। आर्थिक चणचण भासू लागल्यानं आपण ही कातडी विक्रीस काढल्याचं त्यानं सांगितलंय। सापडलेले कातडी 2 फूट 9 इंचाचं असून वाघाच्या तोंडापासून ते अगदी शेपटीपर्यंत सुमारे 2 फूट 9 इंच लांबीचं आहे। बाजारभावानुसार याची किंमत 25 लाख रुपये असण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या कातडीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। अंबरनाथमध्ये एका 35 वर्षाच्या इसमानं बलात्कार केला। शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। धोंडीराम बनसोड असं त्याचं नाव आहे। अंबरनाथ पूर्वेच्या आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षाच्या मुलीला त्याच्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला। तिला त्यानं जीवे मारण्याची धमकी दिली होती, पण सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने तिच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। सर्जिकल ऑपरेशन नंतर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरमध्ये जल्लोष करण्यात आला। उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये नांदगावचे पंजाब जानराव उईकेंचा समावेश होता। त्यामुळे सर्जिकल ऑपरेशनचा आनंद झाल्याची भावना उईके कुटुंबियांनी व्यक्त केली। तर नांदेडमध्ये सर्जिकल ऑपरेशनच्या बातमीनंतर आनंद व्यक्त करण्यात आला। भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। भारतीय सेनेनं एलओसीवर केलेली कारवाई म्हणजे आमच्या शहीद मुलाला खरी श्रद्धांजली असल्याचं ठोक कुटुंबियांनी सांगितलंय। सिन्नर तालुक्यातल्या खंडगाळच्या संदीप ठोक यांना उरी हल्ल्यामध्ये वीरमरण आलं होतं। काश्मीर हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांनी सर्जिकल ऑपरेशनवर समाधान व्यक्त केलंय। पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज यावेळी शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। यवतमाळमध्ये सर्जिकल ऑपरेशन नंतर आनंद व्यक्त करण्यात आला। शिवसैनिकांनी फटाके फोडले आणि आपला आनंद व्यक्त केला। पंतप्रधानांचंही यावेळी अभिनंदन करण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये सर्जिकल ऑपरेशन नंतर आनंद व्यक्त करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांना मिठाई वाटली। यावेळी आमदार अमर साबळेंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूरच्या जरीपटका भागात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनी टाकलेल्या दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं। बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला होता। लॉकरमधून 31 किलो सोन्याचे दागिने आणि रोकड पिशवीत भरून पळ काढला। अजूनही या दरोडेखोरांचा शोध लागलेला नाही। धुळे शहरामधल्या उच्चभ्रू जयहिंद कॉलनीमध्ये अशोक चौधरी या इसमानं बंदूक आणल्यानं घबराट पसरली। या प्रकरणी पोलिसांनी अशोकला अटक केली। अशोक यांच्या वडिलांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकरू ठेवल्यानं त्यांना घाबरवण्यासाठी अशोकनं बंदूक आणल्याचं समोर आलं। चौधरी पितापुत्रांमध्ये या मुद्द्यावरून वाद आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची सांगता झाली आहे। यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। इथल्या शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचलित SPM महाविद्यालयात 27 सप्टेंबरपासून हा महोत्सव सुरू होता। 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य पूर्णपीठ असलेले माहूरगड अनेकांचं श्रद्धास्थान आहे। अनेकांचं हे कुलदैवत आहे। भाविक नियमितपणे इथे देवीच्या दर्शनासाठी येतात। विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भक्तांना अलंकारासह या देवीचं दर्शन होत आहे। यापूर्वी फक्त 3च दिवस म्हणजेच नवरात्रमध्ये पंचमीला, श्रावण महिन्यामध्ये पोळ्याला आणि दसऱ्याच्या दिवशी देवीला अलंकार चढवले जायचे। मात्र गेल्या वर्षीपासून नवरात्रीमध्ये सलग 9 दिवस देवीला अलंकार चढवण्याचा निर्णय संस्थानानं घेतलाय। या अलंकारापैकी पोहेहार, मंगळसूत्र, बोरमाळ, पुतळ्याची माळ, लक्ष्मीहार, नथ, मंगळसूत्र, पेटीहार, बिंदिया, पिंपळपान, कर्णफुलं तसंच गहुमाळ आदींचा समावेश आहे। घटस्थापनेनंतर देवीला हे सर्व अलंकार चढवले जातात।
सगळीकडेच आज नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातही आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा करून देवीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली। नवरात्रीच्या काळामध्ये महालक्ष्मी मंदिरात संपूर्ण राज्यासह परराज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे आणि आजपासून नवरात्री उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजाही बांधली जाते। नवरात्र उत्सवाचा सोहळा आज अवघ्या महाराष्ट्रात दिसून येतोय। नवरात्र उत्सवात कारल्याच्या एकवीरा देवीच्या दर्शनाला अनेक देवी भक्त आवर्जून हजेरी लावतात। आगरी, कोळी, कायस्थ प्रभू लोकांचं कुलदैवत असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा या कारला एकवीरा देवी मंदिरात घटस्थापनेचा सोहळा संपन्न झाला। देवस्थान ट्रस्टचे सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख यांच्या हस्ते ही घटस्थापना झाली। कर्णपुराची तुळजाभवानी माता औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या या कर्णपुरा मातेच्या मंदिरातही नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी 6 वाजता देवीची विधिवत पूजा आरती आणि घटस्थापना करण्यात आली। कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मराठवाड्यातून भाविक इथे येत असतात। विशेषतः नवरात्र उत्सवामध्ये देवी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। देशभरामध्ये आज देवीची पहिल्या रूपात पूजा बांधली जाते। शैलपुत्री रूपात आजची ही पूजा बांधली आहे। त्यासाठी देशभरातल्या देवीच्या मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली। भक्तांची गर्दी मंदिरात झाली आहे। मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातही भक्तांची गर्दी आज दिसून येते। सर्जिकल ऑपरेशन आणि सध्याची तणावपूर्ण स्थिती पाहता चोख बंदोबस्त सगळीकडेच ठेवण्यात आला आहे। सरकारच्या इन्कम डिक्लेरेशन स्कीमला चांगला प्रतिसाद मिळाला। या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली। हैदराबाद शहरामधून सर्वाधिक म्हणजे 13,000 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली। मुंबईतून 8,500 कोटींची संपत्ती, तर दिल्लीमधून 6,000 कोटी आणि कोलकात्यामधून 4,000 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली। हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवली आहे। 64,275 व्यक्तींनी आपलं उत्पन्न हे उघड केले। मात्र या व्यक्तींची ओळख गुप्त ठेवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे। सिरियामधल्या इदलिबमध्ये एका 30 दिवसांच्या मुलीला सुखरूप ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सिरियामध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही लहानकी ढिगाऱ्याखाली अडकलेली होती। 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले। या मुलीला बाहेर काढल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले। आता या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ब्राझीलमधील जार्डिनोपोलिस तुरुंगामध्ये 200 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र या सर्व कैद्यांना पुन्हा अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय। या कैद्यांनी सकाळच्या वेळेस एका विंगला आग लावली आणि त्यामुळे तुरुंगामध्ये एकच गोंधळ उडाला। त्याचाच फायदा घेऊन या कैद्यांनी तिथनं पळ काढला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।